जिसमें दूसरा राउंड खेला जा रहा है। LFD वर्सेस रॉयल निजामपुर मैच स्टार्ट होने जा रहा है। इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए कमेंट्री बॉक्स से नौशाद सांगले आपको ग्राउंड की तरफ ले जा रहे हैं। पहली ओवर लेकर पहली गेंद, दिशाहीन गेंदबाजी, अंपायर जी का हम तक इशारा आता हुआ वाइड गेंद, पखाने के बाद काफी ऑस्टम छोड़ती हुई गेंद। पहली गेंद अतिरिक्त रन से शुरुआत होती हुई रॉयल निजामपुर के स्कोरबोर्ड की। ओमकार स्ट्राइक पर, ओ बहुत ही बेहतरीन कमबैक करते हुए गेंदबाज टपकाने के बाद थोड़ी सी बाहर की दिशा में निकलती हुई गेंद, डॉट गेंद जाती हुई विकेट कीपर के ग्लोव्स में सीधी। मिलिंद एक लंबे कद के गेंदबाज दोस्तों, एलआरडी के इस बार फुल टॉस बनाकर खेला हुआ स्ट्रोक के पॉइंट रीजन में गेंद जाती हुई कारपेट के सहारे, गेंद सीमा पार होती हुई नजर आई 4 रनों के लिए। ओमकार के बल्ले से निकलता हुआ पहला चौका दोस्तों। गेंद गई है ये 4 दोस्तों। पहला चौका लगाते हुए अब इरादे स्पष्ट करते हुए अभी 2 चौका मारा हो, छक्का आना बाकी है, यही इस मैदान से कहलाते हुए ओमकार। ओमकार एक नामचीन बल्लेबाज है दोस्तों निजामपुर रॉयल के। इस बार थोड़ी सी शॉर्ट पिच डिलीवरी, गुड लेग से गेंद उठती हुई सीने के ऊंचाई तक सीधे विकेट कीपर के ग्लूव्स में जाती हुई डॉट गेंद। अब तक 3 गेंदें खेले हैं ओमकार ने, एक चौका जरूर लगाया है, फुल टॉस गेंद थी, कमजोर गेंद थी, उसे पॉइंट रीजन में खेलकर 4 रन वसूल किए थे। स्कोर जहां पहुंचा है 5 रन। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी कही जा सकती है गेंदबाज की। इस बार थोड़ी सी शॉर्ट पिच डिलीवरी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, हवा में गेंद है और एक कैच ड्रॉप, एक लॉलीपॉप कैच जरूर था। शॉर्ट स्क्वायर लेग में यहाँ पे खिलाड़ी तैनात भी थे। इस कैच को लपकने में नाकाम हुए एलआरडी के एक खिलाड़ी, और एक लाइफ कही जा सकती है ओमकार को। देखेंगे इस लाइफ का फायदा कहां तक उठाने में कामयाब होते हैं। अक्सर कहा जाता है लब को कैच जीतो मैच, कितनी महंगी साबित होती है ये विकेट, ये तो बाद में पता चल जाएगा जब ओमकार अपने बल्ले से रन बनाएंगे दोस्तों। पार किया गेंदबाज ने, इस बार अंदर की दिशा में आती हुई गेंद को कट कर दिया। शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी तैनात थे, बहुत ही बेहतरीन फील्डिंग, बहुत ही अच्छा थ्रो, बिना कोई रन लेते हुए क्रीज में महफूज बल्लेबाज। संदीप स्कोर में जो स्ट्राइक पर है दोस्तों। पहले पावर प्ले का फायदा उठाने में अब तक का बल्लेबाज नाकाम हुए हैं दोस्तों। इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश और क्लीन बॉल होते हुए संदीप कुरमे। गेंदबाज ने दोस्तों, अच्छे बल्लेबाज ओमकार और संदीप को जकड़ के रखा और संदीप को क्लीन बोल्ड करके बॉलिंग का रास्ता नापने में मजबूर किया दोस्तों मिलिंद ने। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी पहले पावर प्ले के इस ओवर में। अक्सर देखा जाता है कि पावर प्ले का फायदा उठाने की कोशिश बल्लेबाज करते हैं, और पिछले मैच में देखा गया कि योगेश और मंगेश ने इस पावर प्ले का पूरेपूर फायदा उठाए थे, जिन्होंने 19 रन ठोके थे पहली ओवर में दोस्तों। इस बार इस दूसरी मैच में पहले पावर प्ले के खत्म पर टीम का स्कोर जा पहुंचा है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। ओमकार जो कि बल्लेबाजी कर रहे हैं 4 के निजी स्कोर पर, एक चौका जरूर लगाया था पॉइंट रीजन में। दूसरे गेंदबाज किरण
किरण सिंह, मिलिंद ने इन बल्लेबाजों को जकड़ के रखने में कामयाब जरूर हुए हैं। क्या किरण भी उनके कदमों पर कदम रखकर उसी प्रकार गेंदबाजी करेंगे या बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी हो गए, ये तो बाद में पता चलेगा। इस बार इस एवन के मैदान पर हल्की हल्की ठंडी ठंडी हवाएं चलती हुई एक खूबसूरत मैदान। दोस्तों, अगर कारपेट के सहारे बल्लेबाज और बल्लेबाजी करता है और गैप में ढकेलता है तो गेंद जरूर सीमा पार जाती हुई दिखाई देगी। इतनी खूबसूरत और इतना बेहतरीन ग्राउंड बनाया गया है। दूसरा पावर प्ले का इस्तेमाल करते हुए अंपायर जी का हम तक इशारा आता हुआ बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज ओमकार को पार किया। इस बार पहली गेंद टपकाने के बाद लेग स्टंप छोड़ती हुई अंपायर जी का हम तक इशारा आता हुआ वाइड गेंद, दिशाहीन गेंदबाजी। इस बार और पिच प्रकार की गेंद सीधे बल्ले से खेलता हुआ पूरे टाइमिंग होता हुआ ओमकार के बल्ले से गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन खूबसूरत स्ट्रोक। आ रहे हैं गेंदबाज किरण के ऊपर, किरण सिंह और पिच गेंद फेंकते हुए ओमकार को सीधे बल्ले से खेलकर 6 रन वसूल किया है। दोस्तों, फिर एक मरतबा किरण सिंह दौड़ा इनके जान से दृढ़ को पार किया। इस बार फिर एक मरतबा बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात थे, कैच जरूर लब की है लेकिन गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए। फिर एक मतलब आपको ग्राउंड की तरफ ले जा रहे हैं। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक। ओमकार अपने टीम वालों को यही कहलाते हुए फिक्र क्या करता है, फिक्र से क्या होता है, खुद पे कर भरोसा, देख फिर क्या होता है। बहुत ही खूबसूरत लगातार 2 गेंदों पे 2 छक्के लगाते हुए ओमकार बीच मैदान पर। बहुत ही खूबसूरत टाइमिंग ओमकार का। इस बार अच्छी गेंद टपक खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई विकेट कीपर के ग्लोव्स में जाते हुए आड़े बल्ले से खेलने की कोशिश ओमकार की। डॉट गेंद जाती हुई किरण सिंह डेढ़ों को पार किया। इस बार सामने पूछ भर दिया और बीच गेंद थी, सीधे बल्ले से खेला। शॉर्ट ओवर में फील्डर तैनात थे, फील्ड करे थोड़ा, तब तक 1 रन मुकम्मल हुआ। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 20 रन 1 विकेट के नुकसान पर। संदीप डगआउट में देखने मिल रहा है। दोस्तों, एक धुआंधार बल्लेबाज जरूर थे, क्लीन बोल्ड होके बल्ले में वापस हो चुके हैं किरण सिंह। इस बार बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही अच्छी वापसी किरण सिंह के जरिए। ब्लॉक होल में गेंद फेंकी थी। अगर बल्लेबाज से बचना है तो एक ही अस्त्र है ब्लॉक होल का, और वही अस्त्र इस्तेमाल करते हुए गेंदबाज किरण सिंह इस मैदान पर इस टीम के खिलाफ। किरण की विरोध पार गया। इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद ऑप्शन के बाहर गेंद जाती हुई, अच्छी गेंद टपक खाने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई सीधे विकेट कीपर के ग्लोव्स में जाती हुई। 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 21 रन 1 विकेट के नुकसान पर। पहली ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर था 6 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरी ओवर के पावर प्ले खत्म हो चुका है। दोनों भी पावर प्ले यहां पे इस्तेमाल करते हुए रॉयल निजामपुर टीम और टीम का स्कोर जा पहुंचा है 21 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही खूबसूरत नजारा इस मैदान का। दोस्तों, हल्के हल्के कदमों से आते हुए दर्शक इस टूर्नामेंट की जान होती है। मिलिंद साल के फिर एक मर्तबा अपने कोटी की दूसरी ओर फेंकने के लिए एलॉडे के कप्तान ने फिर एक मर्तबा
बॉलिंग के मोर्चे पर लगाया है मिलिंद चालके को। एक लंबे कद की गेंदबाज, 10-11 कदमों का रनअप। इस गेंदबाज का दिरोटो को पार किया, फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेलते हुए गेंद, जरूर फील्डर इस गेंद के नीचे थे लेकिन इस कैच को लपकने में नाकाम हुए। एक बड़े विकेट का पतन होता जरूर अगर एक कैच लेते तो, लेकिन जरूर अपने टीम के लिए कुछ रन बचाए इस खिलाड़ी ने। तो 1 रन मुकम्मल होता हुआ इस 1 रन के साथ टीम का बर्तवा स्कोर जा पहुंचा है 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। बीच मैदान पर कशमकश नजर आ रही है, कभी पलटा बल्लेबाजों के तरफ झुकता हुआ नजर आ रहा है तो कभी गेंदबाजों की तरफ। इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद थोड़े से पीछे हटकर खेली हुई इस गेंद को, गेंद कारपेट के सहारे बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। थोड़ी से लड़खड़ाते हुए नजर आए ओमकार, लेकिन दूसरी ओर में अपने इरादे स्पष्ट करते हुए अच्छी बल्लेबाजी करते हुए बीच मैदान पर ओमकार। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, एक उछाल भरा स्ट्रोक जरूर खेलने की कोशिश की थी यहाँ पे ओमकार ने, लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद सीधी विकेट कीपर के ग्लोव्स में जाती हुई डॉट गेंद। मिलिंद चालके बहुत दौड़ा इनके जाम से दौड़ पार किया। इस बार थोड़ी सी स्लो डिलीवरी और शॉर्ट पिच प्रकार की गेंद चकमा देती हुई बल्लेबाज को। वेरिएशन रखते हुए गेंदबाजी कर रहे हैं बीच मैदान में किरण मिलिंद दोस्तों, बहुत ही बेहतरीन कमबैक करके देते हुए अपने टीम को। चौका जरूर लगाया था पिछले गेंद पर ओमकार ने, लेकिन लगातार 2 गेंदे डॉट निकालने में कामयाब हुए गेंदबाज। अच्छी वापसी कही जा सकती है गेंदबाज के जरिए। इस बार फुल टॉस गेंद सीधे बल्ले से खेलते हुए इस गेंद को ओमकार, और गेंद गई 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। बल्ले से खेला हुआ स्ट्रोक फुल टॉस गेंद थी, खराब गेंद थी, उसे उसका पूरा समाचार लेते हुए बल्लेबाज ओमकार बहुत ही अच्छे बल्लेबाज माने जाते हैं निजामपुर के। इस बार 60 प्रकार की गेंद उछाल भरा स्ट्रोक खेला है, नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद, वहां पे खिलाड़ी प्रयास करते हुए बहुत ही अच्छी फील्डिंग करने में कामयाब हुए खिलाड़ी। हेलो, इसी बीच आतमध्ये नका जाऊ। अंपायर 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 रिव्यू लिया जाए, कमेटी का थोड़ा सा फैसला है, रिव्यू लिया जाए। थोड़ा सा डाउटफुल है, थोड़ा सा हमें भी यहाँ पे कंफ्यूजन में है हम लोग। सबसे बेस्ट रहेगा कि वो उसका रिव्यू ले जाए तो बहुत अच्छा है। हाँ दे तो अंपायर 4 रन, अंपायर 4 रन, अंपायर। इस गेंद को रोकने में सर सफल रहे दोस्तों, बहुत ही सर अच्छी 4 रन। कोशिश जरूर की थी इस खिलाड़ी ने, लेकिन 4 रन लेने से रोक न सके। 4 रन यहाँ पे थर्ड अंपायर लिया गया था, थोड़ी सी कंफ्यूजिंग थी कि खिलाड़ी ने इस गेंद को बाहर से रोका है या अंदर से ही रोका है, और ये गेंद को बाहर जाके इस गेंद को रोका गया था खिलाड़ी ने, इसी वजह से थर्ड अंपायर का इशारा हम तक पहुंचता हुआ 4 रनों का। तो 4 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 34, लॉस फॉर 1 विकेट।
नौशाद, नौशाद भाई वहाँ पे ध्यान रखो नौशाद भाई। ओके, स्कोर स्कोर चाहिए था बैट्समैन को, स्कोर बताइए। 34 34। इस 4 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 34 रन। 3 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 34 रन, 1 विकेट के नुकसान पर। फिर एक मतलब आपको ग्राउंड की तरफ लिए जा रहे हैं चौथी ओवर लेकर। हर्षद 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 एक लंबे रन के साथ गेंदबाजी के निशान पर खड़े हैं दोस्तों। तुषार स्ट्राइक पर सामना करेंगे हर्षद का। एक लंबे रन के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार, दिलोड को पार किया इस बार और पिच गेंद थी, उछाल भरा स्ट्रोक में इस गेंद को तब्दील किया है। गेंद बहुत ही बेहतरीन फील्डिंग दोस्तों, बहुत ही खूबसूरत एफर्ट लगाया है यहाँ पे इस खिलाड़ी ने दोस्तों। अपने टीम के लिए जरूर 4 रन रोके। आप फील्डिंग का नमूना पेश करते हुए यहाँ पे ये खिलाड़ी लॉन्ग ऑफ की जाने पर जरूर स्ट्रोक खेला था, हवा में उड़कर इस गेंद को रोक लिया और अपने टीम के लिए 4 रन बचाए इस खिलाड़ी ने। बहुत ही खूबसूरत फील्डिंग बीच मैदान पर देखने मिल रही दोस्तों। अच्छा एफर्ट लगा रहे हैं खिलाड़ी। इस बार छप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद सीधी विकेट कीपर के ग्लोव्स में जाती हुई अच्छा कमबैक गेंदबाज के जरिए देखने मिल रहा है। डॉट गेंद जाती हुई फील्ड में थोड़ी सी तब्दीली करते हुए विकेट कीपर जिसके आप टीम के कप्तान है इस बार और बीच गेंद सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक है, हवा में जरूर गेंद है, गेंद जा रही है सीमा पार 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन खूबसूरत इस बार अच्छा स्ट्रोक है, सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, लेकिन गेंद यहाँ पे सीमा पार जाती हुई 4 रन। थोड़ी सी लूज फील्डिंग जरूर हुई इस खिलाड़ी के जरिए और गेंद गई सीमा पार 4 रनों के लिए। की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 46, लॉस फॉर 1 विकेट। चौथी ओवर जारी है, बीच मैदान पे बड़ा घमासान आपको देखने मिल रहा है।
5 ओवर की समाप्ति पर पहली इनिंग की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 62। अगर मैच जीतना हो तो 63 रन बनाने होंगे अलाउड टीम को। तो चलते हैं थोड़ा छोटे से ब्रेक के लिए, और ब्रेक के बाद आपके सामने एक बुलंद आवाज जो कि संतोष जगेसर आपके सामने, संदीप जगेसर आएंगे आपके सामने कमेंट्री बॉक्स में। धन्यवाद नौशाद भाई. टॉससाठी आमंत्रित करतोय A1 निजामपूर वर्सेस कोस्ते बुद्रुक. टॉससाठी यायचं आहे. मोहिब जळगावकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे, नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मोहिब जळगावकर यांना मी विनंती करतोय. कोस्ते बुद्रुक आणि A1 निजामपूर या अर्थातच अंतर्गाव संघातील पुढचा सामना होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. हेलोडे संघाला विनंती करतो की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची आहे. 63 टू विन आहे. सामना जिंकण्यासाठी आज आपण पाहतोय धावांचा पाऊस मैदानामध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये, हे आजवर आपण पाहिलेलं आहे. पण आज मैदानामध्ये जेव्हा सकाळच्या सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की पहिली मॅच झाली, त्या पहिल्या मॅचमध्ये योगेश पवार नावाचं वादळ आपण मैदानात पाहिलं आणि त्या वादळामध्ये प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे घायल करण्यात आलं. 121 धावा तब्बल मैदानामध्ये ठोकण्यात आल्या. आणि त्यानंतर जेव्हा आता इथे मैदानामध्ये रॉयलचा संघ मैदानामध्ये उतरला होता, रॉयल निजामपूर संघ मैदानामध्ये उतरला, त्यांनी सुद्धा तुफानी सुरुवात केली. त्या तुफानी सुरुवातीला मिडल ऑर्डरमध्ये थोडासा ब्रेक लागला जरूर. नंतरच्या लास्ट 4 आणि 5th ओव्हरमध्ये धावा जमवण्याचाही प्रयत्न झाला. 13 धावा चौथ्या षटकात आल्या. पण तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, चौथ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. आणि त्यानंतर रॉयलने आपली टोटल स्कोर जो काही आहे तो 62 पर्यंत नेला. 63 टू विन आहे. येस, एलवडे संघाच्या प्रत्येक षटकाराला पारितोषिक येते. ग्रामपंचायत सदस्य शिवाजी घाग यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असणार. एलवडे संघाच्या प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक असेल. शिवाजी घाग यांच्याकडून हे पारितोषिक आहे. पाहिजे की या पारितोषिकांचे कितपत मानकरी होत आहेत, कारण 63 धावा चेस करायचे आहेत. ग्रामपंचायत सदस्य शिवाजी घाग यांच्याकडून हे पारितोषिक लावलेलं आहे. सलामीवीर मैदानामध्ये उतरलेत. 2 सलामीवीर अर्थातच त्यांना मैदानामध्ये 63 धावा चेस करायच्या आहेत. नेहमी असं म्हटलं जातं की क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला सुरुवात आकर्षक असायला पाहिजे, पण या सुरुवातीला मैदानामध्ये ती काबिलियत मैदानामध्ये पाहायला मिळणार का? की कर्म के कुरुक्षेत्र में ना रूप काम आता है, ना रंग काम आता है, ना जाति काम आती है, ना बाप का नाम काम आता है, सिर्फ ज्ञान ही आपको अपना हक दिलाता है. इस बार ज्ञान की बात छिड़ी है, तो मैदान के ऊपर इस ज्ञान को, क्रिकेट के ज्ञान के तहत मैदान पर अपना प्रदर्शन दिखलाना होगा. दमखम इसी के साथ जाना होगा कि सक्सेस इज ऑल अबाउट द नॉट अ डेस्टिनेशन, इट्स ऑल अबाउट अ जर्नी. पहिला चेंडू मैदानामध्ये टप्पा घेतला, खाली राहिला, यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. निर्णायक क्षणाला जेव्हा पहिल्या चेंडूवरती when bowler have to asking a very dangerous question in front of you, you have to be aware about that, how you think about that. If you play to be the out of the boundary level or out of the your control level, that is all about your thinking capacity or the mindset. But think about to be the positivity, think about to be the creditability, think about to be the your mindset, and think about to be the opposition mindset. That's it cricket for you. पहली गेंद के समाप्ति के बाद यहाँ पर रन नहीं आए, लेकिन मैच को जीतने के लिए 63 रनों की आवश्यकता है. फिर एक बार नए छोर से गेंदबाजी करने के लिए तैयार है रॉयल निजामपुर के गेंदबाज. इस बार गेंद हवा में
और बल्लेबाज आउट होकर पावलन में। इकडे एवन निजामपूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा। बल्लेबाज आउट होकर वापिस लौटेंगे पावलन में। करारा झटका। एलोड़े टीम के किरण आउट होकर वापिस लौटेंगे पावलन में। हालांकि पहली गेंद उनके लिए काफी रोचक थी और रोमांचकता निर्माण करने के लिए यहाँ पर बल्लेबाज ने आड़े बल्ले से खेलने की कोशिश की और इसी में अपना विकेट देकर आउट होकर वापिस लौटे हैं पावलन में। नए बल्लेबाज हर्षद स्ट्राइक एंड संभालने के लिए जा रहे हैं। जहां तक सवाल है 63 रनों का, तो हमेशा क्रिकेट के मैदान में हम ये सोचते हैं कि थोड़ा सा यहाँ पर संभल कर खेलेंगे, लेकिन पावर प्ले के ओवर में दोनों भी टीमों के पास 50-50 चांसेस होते हैं। When we talking about to be the chances, cricket is a game of chance. You have to create it or you have to deserve it for that. अभी यहाँ पर जब गेंदबाजी के लिए पहले ओवर के लिए ओमकार आए तो उन्होंने पहली गेंद यहाँ पर डॉट की, दूसरे गेंद के ऊपर विकेट प्राप्त किया और जानते हैं यहाँ पर हमें थोड़ा सा एज अ फील्डिंग पोजीशन के तहत गेंदबाजी करनी होगी क्योंकि पावर प्ले है। दो ही खिलाड़ी यहाँ पर सर्कल के दायरे के 30 गज का जो दायरा रहता है बस वहाँ उससे बाहर रह सकते हैं। एक वाइडिश लॉन्ग ऑन और डीप वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात किए गए हैं, लेकिन ये गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन को काटते हुए पहली बाउंड्री, पहला चौका फॉर अ बैट्समैन। नए बल्लेबाज हर्षद जैसे ही बल्लेबाजी के लिए आए, देखिए आड़े बल्ले से खेलने की अब आदत हो गई है और हमेशा इंसान आदतों से मजबूर हो जाता है और जैसे ही देखा कि ये शॉर्ट ऑफ लेन गेंद है, इस आदतों को कुछ अच्छी आदतों में यहाँ पर तब्दील करने की कोशिश की गई बल्लेबाजों के द्वारा और उसी तहत यहाँ पर 4 रन भी हासिल किए। अच्छी सोच और सोच के ऊपर काफ़ी कुछ निर्भर करता है। पहले ओवर में यहाँ पर अब तक 4 रन आए हैं, 1 विकेट के नुकसान के ऊपर, बल्कि मैच को जीतने के लिए 63 रनों की आवश्यकता है। क्रिकेट जगत में हमेशा बात चली रहती है कि अटैक इज़ द बेस्ट डिफेंस। हालांकि आक्रामकता के बारे में एक काफ़ी अच्छा स्टेटमेंट है, क्लाइव लाइड का वो स्टेटमेंट है, जिसे मराठी में कन्वर्ट करते हुए मैंने हमेशा उसको कहा है की क्लाइव लाइड कहते थे की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो। मराठीत त्याचा अर्थ असा होतो मित्रांनो। और इस बार पहले बल्लेबाज जो किरण आउट हुए थे वो उसी अटैकिंग मूड में आउट हुए थे, लेकिन इस बार मैं तारीफ करूंगा हर्षद की। देखिए जब भी बल्लेबाजी के लिए आए उन्होंने देखा कि शॉर्ट ऑफ लेन गेंद है, एक अपॉर्चुनिटी है और हमेशा आप किसी कंपनी में काम कर रहे हो या अगर बिजनेसमैन हो तो अपने स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्चुनिटी और थ्रेट्स के ऊपर, जिसे मैनेजमेंट की कंसेप्ट में शॉर्ट एनालिसिस कहा जाता है, उसी मैनेजमेंट की कंसेप्ट में यहाँ पर अपने अपॉर्चुनिटी देखी हर्षद ने और 4 रन हासिल किए। सही सोच, सही क्रिकेट यहाँ पर नजर आता हुआ और हर्षद के द्वारा येलौड़े का स्कोर यहाँ पर छलांग लगाता हुआ वाइडेस्ट मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, पहला 6 इस इनिंग का। 6 रन के साथ यहाँ पर स्कोर में छलांग लगाते हुए स्कोर जा पहुंचा है 10 रन। येलौड़े टीम के लिए इनाम था यहाँ पर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी घाग यांच्याकडून पारितोषिक होतं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं आणि त्या पारितोषिकाचे ते मानकरी सुद्धा ठरले। कर्म के पास न कागज है न किताब है, फिर भी सारे जगत का हिसाब है और कर्म तो करना होगा। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। देखिए यहाँ पर जैसे ही देखा ये फुल टॉस गेंद है, लोअर फुल टॉस गेंद है, बल्लेबाजों को यहाँ पर डांसिंग डाउन द विकेट आना पड़ा। 1 रन आसानी के साथ हर्षल ने बनाया और कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 11 रन पहले ओवर में। पहला ओवर अभी भी जारी है, फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस, 11 ऑन अ बोर्ड, 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन द फर्स्ट ओवर। ओमकार की इस गेंद को भी वाइडेस्ट मिड विकेट के बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाया। सूरज के बल्ले से निकलता हुआ ये सौभाग्यशाली वाला छक्का जो यहां पर येलौड़े टीम को 6 रन देगा। 17 ऑन बोर्ड। पहले ओवर में ही यहां पर 17 रन अब तक खर्च किए हैं गेंदबाज ने और देखिए कितनी आक्रामकता से यहां पर बल्लेबाजी जारी है
और हमेशा ये ऐसे ही कहा जाता है कि अटैक इज द बेस्ट डिफेंस। इसी प्रिंसिपल के साथ अगर आप मैदान में बल्लेबाजी करोगे तो स्ट्रेस रिलीज वाली थ्योरी रहेगी। गेंदबाज आपके सामने चैलेंजेस खड़े करने की कोशिश करेगा, लेकिन आपको चैलेंजर का माइंडसेट लेकर नहीं जाना है, आपको चैंपियन का माइंडसेट लेकर जाना है। नॉकआउट गेम में यही एक खासियत रहती है कि आप किस प्रकार से सोच रहे हो। यहाँ पर जब बल्लेबाजी के लिए अब सूरज आए थे, सूरज ने 5 गेंदों तक इंतजार किया था नॉन स्ट्राइक एंड पर, लेकिन जैसे ही मौका मिला, गेंद यहाँ पर बैट पर आ रही है आसानी के साथ, यहाँ पर हवा भी उसी जगह पर यहाँ पर बह रही है, तो सम्माननीय शिवाजी घाग इनके द्वारा जो 200 रुपए का इनाम है अब सूरज के बैंक अकाउंट में भी जाएगा। कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 17 रन 1 विकेट के नुकसान पर। येस, मी पुन्हा एकदा पारितोषिक अनाउन्स करतोय। ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य शिवाजी घाग यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे, 200 रुपयांचं पारितोषिक आहे। आतापर्यंत 2 षटकार आलेत, जेवढे काही येत राहतील तेवढे आपण मोजत राहू। बँकिंगमध्ये बँक अकाउंटमध्ये त्यांच्या जमा होतील किंवा कॅश पेमेंट होईल, व्हॉट एव्हर इट मे बी कॅश पेमेंट होईल। वळूया मैदानाकडे, जिथे दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय आविष्कारचा पहिला चेंडू आपण पाहतोय ना, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, आणि अशा गोलंदाजीला अनेक वेळेला आपण यॉर्कर लाईन किंवा ब्लॉक होल गोलंदाजी म्हणून क्रिकेटच्या समीकरणामध्ये बोलत असतो किंवा त्याच वेळेला त्याचं वर्णन करत असतो। पण क्रिकेटच्या मैदानावरती या चेंडूने अनेक वेळेला रती महारथी फलंदाजांना रोखून धरण्याची कामगिरी केली। आणि आता जेव्हा आविष्कार गोलंदाजीला आलेत, आविष्कारला माहिती आहे की रॉयल निजामपूर संघाला जर सामन्यामध्ये जिंकवायचं असेल तर अशाच गोलंदाजीने उत्तर द्यावं लागेल। यावेळेला एज आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज बाद। रॉयल कळंबोलीला ही सफलता मिळते, कौतुक करावं लागेल गोलंदाज आविष्कारचं, कारण हा मैदानामध्ये आविष्कार या वेळेला मैदानामध्ये पहिली विकेट त्याच्या नावावरती नोंदवतोय आणि संघाची दुसरी विकेट। 2 गडी बाद, 18 धावा धावफलकावरती लागतात। ज्या विकेटच्या शोधात ते निघाले होते, कारण सूरज डेंजरस बॅट्समन आहे आणि या डेंजरस फलंदाजाला जर तुम्हाला लवकर बाद करायचं असेल तर पहिल्या 3-4 चेंडूमध्ये तुम्हाला तो चान्स घ्यावा लागतो। ऑफकटर चेंडू होता, टप्पा घेतल्यानंतर काहीसा आतमध्ये आला होता, फलंदाजाला वाटलं होतं की आपण त्याच्यावरती टायमिंग साधू, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। अलीकडच्या काळामध्ये जेव्हा मी सामना सुरुवात होत होता पहिला सामना, त्यावेळेला सुद्धा म्हणालो होतं वी टॉक्स अबाउट टू बी द मेनी मोर टाइम्स वी टॉक अबाउट टू बी द बॅटिंग इम्प्रोव्हायझेशन, बट वी फॉरगेट अबाउट टू बी द बॉलिंग इम्प्रोव्हायझेशन, अँड आय थिंक वी शुड फोकस ऑन टू बी द बॉलिंग इम्प्रोव्हायझेशन। मैदानामध्ये हेच तर झालेलं आहे। आविष्कारने पहिला चेंडू सुद्धा ऑफ स्टंपला यॉक करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या चेंडूवरती थोडा गुड लेंथ वरून आतमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न केला गेला। गोलंदाजीमधली ही जी कला असते ना, ज्याला आपण वैविध्य म्हणतो, व्हेरिएशन वाली गोलंदाजी मैदानामध्ये यशस्वी ठरते। रॉयल कळंबोली संघाला सुद्धा आज हेच तर हवं होतं की जर विकेट मिळाली तर दबाव निर्माण करू शकतो आपण प्रतिस्पर्धी संघावरती। येलवडे संघाचा नवीन फलंदाज मिलिंद मैदानामध्ये येतोय, ज्या वेळेला 2 गडी बाद 18 ही धावसंख्या धावफलकावरती आहे। 63 टू विन आहे। टॉस बनवून खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडून इशारा आला की हा वाईड असणार आहे। अवांतरच्या स्वरूपामध्ये आमच्या गुणलेखकाने खात्यामध्ये 1 धाव टिपली आणि धावफलकावरती धावसंख्या लागले 19 19 धावा धावफलकावरती, 19 फॉर लॉस ऑफ 2 विकेट इन अ सेकंड ओव्हर। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, आविष्कार गोलंदाजी करतोय आणि आज आविष्कारला मैदानामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जी गोलंदाजीची सुरुवात त्याने केलेली आहे, कारण सातत्य ही एक महत्त्वाची गोष्ट असते जगामध्ये जी कशानेही विकत घेता येत नाही आणि त्याच्यावरती मेहनत करावी लागते। हाही चेंडू आपण पाहतोय ना, रॉयल कळंबोली संघाच्या आविष्कारचं कौतुक करावं लागेल की फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू द्यायचा नसतो। बघा तुम्ही टेनिस क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे, अवेलेबल झालेला आहे। पूर्वी एक जमाना होता की तिसरा पंचांकडे दाद मागितली की तिसऱ्या पंचांच्या निर्णयासाठी आपल्याला थांबायला लागायचं, तो निर्णय टीव्हीवरती दिसायचा। आता आपल्या हातामध्ये मोबाईल आले, आपणच आपल्याला थोडंफार क्रिकेट कळत असेल तर त्याच्या अगोदर तिसऱ्या पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच आपण निर्णय देऊन सुद्धा झालेला असतो। पण क्रिकेट कळणं महत्त्वाचं, ही महत्त्वाची गोष्ट। यावेळेला आविष्कार आपण पाहतोय काही बदल करण्याचा प्रयत्न करतोय। एक्सपेरिमेंट इज अ की टू सक्सेस असं मी नेहमी माझ्या समालोचनामध्ये म्हणतो। तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये असा, तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये असा, तुम्हाला बदल हे करावे लागतात। चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन अ वर्ल्ड, आणि ती परमनंट थिंग जर मैदानामध्ये तुम्हाला करायची असेल तर त्याच्यावरती ना प्रॅक्टिस करावी लागतं। मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट।
चांगला चेंडू, या वेळेला जोरदार अपील झालं. फलंदाजाला लक्षात आला नाही की हा चेंडू खाली राहतोय. अशा प्रकारच्या खाली राहणाऱ्या चेंडूवरती फलंदाजांना नेहमी भुसकळ्यात टाकलं जातं आणि आविष्कारचं आज कौतुक होईल. रॉयल निजामपूर संघाचा हा खेळाडू मैदानामध्ये जेव्हा गोलंदाजीला पहिल्या षटकामध्ये 17 धावा झाल्या होत्या आणि मग निजामपूर संघाला मैदानामध्ये जिंकण्यासाठी कोणीतरी तो पवित्र स्वीकारणं गरजेचं होतं. थोडासा फलंदाजाला मला वाटतं तो चेंडू लागलाय. जर शक्य असेल पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. खेळत असताना मैदानामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात की त्यावेळेला खेळाडूला थोडे अंशी का होईना, म्हणजे मी नेहमी म्हणतो की क्रिकेटरच्या किंवा कोणत्याही खेळाडूच्या जीवनामध्ये इंजुरी इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असं आपण नेहमी म्हणतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला मैदानात तयार राहावं लागतं. कारण इंजुरीज बघा, आंतरराष्ट्रीय टेनिसकडे आपण जाऊया. म्हणजे मी अर्थातच राफेल नदाल, रॉजर फेडररला जे हवं होतं ना, शिवाजी घाग यांच्याकडून असणारं 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आणि त्याच वेळेला धावांमध्ये ज्या 6 वाढल्यात ना, त्यांनी टोटल मूव्ज ऑन 27. चांगला चेंडू आतापर्यंत आविष्कारचं ज्याच्यासाठी कौतुक केलं जात होतं तीच गोलंदाजी आविष्कारने मैदानात केलेली आहे. तो मोमेंटम थोड्या अंशी शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता जरूर, पण त्यानंतर मात्र आविष्कार मैदानात परतले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती झाल्यात मित्रांनो. 63 टू विन आहे. 5 षटकांचा सामना आहे. 63 धावा चेस करत असताना एलओडी संघाकडून हे दोन्ही फलंदाज, विशेषतः आज हर्षदच्या बॅटिंगचं कौतुक होईल. कारण तो ज्या प्रकारे मैदानामध्ये स्थिरावतोय, धावा बनवतोय, थोडा जखमी होतोय, स्वतःला सावरतोय, ती जबाबदारी घेतोय, या सगळ्या गोष्टी इव्हन क्रिकेट क्लब निजामपूरच्या या मैदानावरती पाहण्यासारखे आहेत किंवा त्याच वेळेला त्याचं कौतुक करण्यासारखे आहेत. एलो करण्याचा प्रयत्न करा. इव्हन क्रिकेट क्लब निजामपूर संघाने 27 वर्षांच्या प्रवासामध्ये हेच तर पाहिलंय. नवीन गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू सुंदर खेळले. लॉंग ऑफला आपण पाहतोय. मिलिंदच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. 1 धाव मिळाली आणि एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती 29 पर्यंत. ओमकार वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन गोलंदाजीला आलेत. मिलिंद स्ट्राईकला आहे. हर्षदने अगोदरच्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली होती. ओमकार गोलंदाजीला आले. ओमकार वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलाय आणि ओमकारच्या गोलंदाजीचं आता कौतुक करावं लागेल. कारण जेव्हा चेंडू निर्धाव जातो त्या वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावतो जरूर, पण व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6 रन, क्या बात है. चेंडू पुढ्यात पडला आणि इतका अप्रतिम फटका ठोकलाय ना की आज पाहावतच राहावं. यूट्यूबला 24 लाईव्ह इव्हेंट्सवरती तुम्ही जा, चॅनल आमचं सबस्क्राईब करा आणि त्याच वेळेला बघत राहा. अशा प्रकारचा हा फटका होता. काय अप्रतिम फटका होता. मिलिंदच्या बॅटमधून या फटक्याने एलवडे संघाची धावसंख्या सरळ 6 ने उंचावले. 35 ऑन अ बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. ओमकारचा पुढचा चेंडू. याही वेळेला त्यांनी खोलात टाकला पण गतीमध्ये बदल पाहायला मिळाला होता. व्हेरिएशन्स महत्त्वाचे असतात. एकेरी धावांना धावसंख्येमध्ये बदल पडलाय. धावसंख्या 36 पर्यंत पोहोचलेली पाहायला मिळाले. 63 धावा पार करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलणार आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट मॅथमॅटिक्स. मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट, आणि तेच आज मैदानामध्ये पाहायला मिळणार सुद्धा. अकोट टप्प्याचा चेंडू पूल केला. या वेळेला तो ट्रॅव्हल होतोय वाईट स्पीड विकेट क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळणार आहे. ओमकार मात्र आपल्या गतीमध्ये बदल केलेले जे चेंडू आहेत ना, मुंबई गोवा महामार्गावर गाडीचा स्पीड आपोआप स्लो होतो, पण इथे मात्र गोलंदाजाने तो स्लो कसा करायचा त्याचं तंत्र आत्मसात केलेलं पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे धावसंख्येत जो बदल होतोय त्याचं जो बदल सिंगल आणि डबल धावांमध्ये होतोय ना, त्याचं कौतुक किंवा त्याचं क्रेडिट जे आहे ना ते गोलंदाजाकडे जातंय, ओमकारकडे जातंय. याही वेळेला आपण पाहतोय फलंदाजाला फ्रंट फूटवरती आमंत्रित केलं आणि त्या प्रकारचा चेंडू टाकला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकांना ती साथ द्यावी लागेल. फिल्डिंग इज लाईक अ आर्ट. तुम्हाला त्या पद्धतीने मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करावं लागेल, जी क्षेत्ररक्षण एखाद्या गायनाच्या मैफिलीमध्ये करावं लागतं. पहिला स्कोर सांगूया. धावफलकावरती धावसंख्या झाली 39. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल. एलवडे संघाच्या या फलंदाजांना 12 चेंडूमध्ये 24 धावा बनवणं महत्त्वाचं आहे. बघा, क्षेत्ररक्षण हा एक महत्त्वाचा
महत्त्वाचं घटक असतं. आणि या घटकामध्ये जेव्हा आपण नेहमी म्हणतो की तुम्ही जर एखादं गाणं ऐकत असाल तर त्या गाण्यामध्ये ताल, सूर, लय असे अनेक गोष्टी असतात ना. मग तुम्हाला सिंथेसायझरची साथ दिली जाते, ट्रम्पेटची साथ दिली जाते, त्याच्यानंतर सॅक्सोफोनवरती कोणीतरी बसलेला असतो, कोणीतरी वादक त्या ठिकाणी वाजवत असतो, असं बरंच काही 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 इन्स्ट्रुमेंट्स असतात. आणि त्याच्यामुळे गायकाला सुद्धा ते गाणं तुमच्या पुढे छान पद्धतीने सादर करता येतं. क्षेत्ररक्षकाने सुद्धा तशा पद्धतीची साथ दिली ना. मराठीमध्ये फार एक सुंदर म्हण आहे बघा ती, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. हा महामार्ग जर तुम्ही या ठिकाणी स्वीकारलात ना तर तुम्ही मैदानामध्ये यशस्वी ठरू शकता. येस, मार्ग नाही आहे, हा महामार्ग आहे. कारण आता 12 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. रॉयल निजामपूर संघ काय विचार करत असावा की कोणत्या 2 गोलंदाजाला आणावं, कोणत्या गोलंदाजाने ही सेकंड लास्ट ओव्हर करावी, या गोलंदाजाने आपल्याला विकेट मिळवून द्यावी का, या गोलंदाज आपण निकेशच्या गोलंदावरती फोकस करूया. काय बॉलिंग आहे, काय टप्पा आहे, टप्पा, दिशा यांची एकदा काही लयबद्धता तुम्हाला मैदानामध्ये सापडली की मग मैदानामध्ये थोड्या अंशी का होईना फलंदाजावरती प्रेशर निर्माण करू शकतात. 2 निर्धाव चेंडू जातात. निर्धाव चेंडूची किंमत अलीकडच्या काळामध्ये 1 इंच जमीन विकत घेण्या इतपत महाग झालेली आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये हे समीकरण बऱ्याच वेळेला आपण पाहतो. 11 चेंडू येणं बाकी होते, आता 10 चेंडू येणं बाकी, 24 धावांची आवश्यकता. हर्षदने यावेळेला मात्र गॅप शोधलंय आणि हा चेंडू सीमारेषेच्या पार ट्रॅव्हल होतोय. येस इट इज वेलकम फॉर हर्षद. 9 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 20 धावांची. 12 मध्ये 24 ची आवश्यकता होती. पहिले 2 चेंडू अतिशय सुंदर टाकले होते निकेशने. कौतुक करावे इतके सुंदर होते कारण तिथे धावा येत नव्हत्या. कंजूस गोलंदाजी होती. तुम्ही समोरच्या फलंदाजाच्या मनामध्ये दबाव निर्माण करत होता. मग त्या डॉट बॉल थिअरीवरती मी येणारच होतो. आणि अशा वेळेला फलंदाजाने मात्र आता कुठेतरी पाहिलं की ते प्रेशर झुगारून खेळावं लागेल. कारण दबाव कितपत झेलायचा ना मैदानामध्ये. तो दबाव जर मैदानात सांभाळून खेळायला लागलो तर सामना आपल्या हातून निसटेल. आणि त्यामुळे हा चौकार पाहायला मिळाला. संधीचं सोनं केलं जातंय या वेळेला. इट्स कडक कडक षटकार पाहायला मिळतोय. बाटमधून निघालेला, अर्थातच हेलवडे संघाच्या धावांना आकार देणारा आणि हर्षद आज मैदानामध्ये हर्षोल्लास साजरा करण्यासाठी हेलवडे संघाला सर्व काही जोडून देताना 14 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं तो बॉल जाऊन सुद्धा माझ्या गाडीवरच पडला तिकडे. यावेळेला हा चेंडू सरळ शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पण धावांसाठी अजूनही झगडावं लागेल असं गोलंदाज रॉयल कळंबोली संघाचे निकेश मैदानामध्ये सांगतात. कारण 3 चेंडू डॉट आहेत मित्रांनो, हे विसरून चालणार नाहीये. 12-24चा सामना होता, आता 7-14 वरती आलात. मुस्तफा मला कळवतात सुंदर गुणलेखनाचं काम या ठिकाणी ॲज अ स्टॅटिस्टिशियन ही भूमिका आमच्यासाठी फार महत्त्वाची असते. 7-14 समोर आलेत. यावेळेला वाईडेस्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलेत. गुड जजमेंट, अँटिसिपेशन. 2 धावा ह्या वेळेला पूर्ण झाल्या. क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक या ठिकाणी करत होतो पण यष्टी रक्षकाचं बिलकुल करणार नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावाने धावसंख्येमध्ये बदल झाला. 12 धावा आल्या 6 चेंडूमध्ये. आता 6 मध्ये 12 आवश्यक असतील. 6-12 आल्या, 6-12 राहिल्या. कसं असतं ना, तो आपल्या समोर एक अप्रोच असतो, थेरी असतं. तुम्ही मॅनेजमेंटचे स्टुडंट असाल, तुम्ही MBAचे और अदरवाईज BMSचे किंवा कंपनीमध्ये एखाद्या मॅनेजरचा रोल अदा करत असाल तर त्यावेळेला नेहमी एक हाफ ग्लास ऑफ द थेरी शिकवली जाते. अर्थात हाफ ग्लासची थेरी वेगवेगळी अनेकांची वेगवेगळी असू शकतं संध्याकाळच्या सत्रातली, पण मी दिवसाच्या सत्रातली बोलतोय. ती असतं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड और निगेटिव्ह ॲटिट्यूड. अर्धा ग्लास भरलेला आहे की अर्धा ग्लास रिकामा हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. इथे 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. निकेशने सुंदर गोलंदाजी केली मी आत्ता तरी असं म्हणेन. कारण 2 चेंडूवरती जे फटके खेळले ना हर्षलने, ते स्वतः जागा बनवली आणि त्याने दाखवून दिलं की मी एक स्ट्रॉंग बॅट्समन आहे किंवा त्याच वेळेला ॲज अ बॅट्समन म्हणून तुम्ही माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहू शकता. आणि ती बॅटरची भूमिका फार महत्त्वाची असतं. आता 6 मध्ये 12 जेव्हा आवश्यक आहेत ना, मला वाटतं निकेशला थोडा सल्ला मसलत करण्याची गरज आहे आपल्या नवख्या गोलंदाजांना किंवा त्याच वेळेला त्याच्या संघ सहकाऱ्यांना.
कारण त्याने जी गोलंदाजी केली होती ना तीच गोलंदाजी आता मैदानामध्ये करावी लागेल. 6 मध्ये 12ची आवश्यकता असताना रॉयल निजामपूर संघाकडून शेवटचं षटक सोपवलं जातंय युगांच्या हातामध्ये. युगांतला मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी या 12 वाचवाव्या लागतील आणि मिलिंदला माहिती आहे या 12 कमवाव्या लागतील. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि या वेळेला मिलिंदच्या बॅटला तो स्पर्श होत नाहीये. म्हणजे ती भेदकता म्हणायची की मिलिंदचं टायमिंग चुकलं म्हणायचं, जे काही असेल ते असेल, पण एक मात्र नक्की आहे की A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या या आयोजनामध्ये हा सामना रंगतता आणतोय. 5 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. समीरजी परदेशी यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण त्यांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं समालोचनासाठी. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू टप्पा घेतला. येस, बाहेर या ठिकाणी रमेश महाडिक आणि दिनेश शेलार यांचं आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशियामध्ये. बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी माझा परममित्र रमेश यांचं आगमन आहे. दिनेश तर सतत येतो, तर आपल्या दोघांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशियामध्ये. सर कंटिन्यू. शेख वळूया मैदानाकडे. 5 मध्ये 11ची आवश्यकता आहे. 11 रन्स रिक्वायर्ड्स इन लास्ट 5 बॉल्स. 11 रनों की आवश्यकता आने वाली 5 गेंदों पर. मिलिंद या वेळेला ठोकतोय. हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणार. आमच्या कॅमेरामनला वाचवणारा होता फटका, छत्रीने वाचवलं. ही कुणाची पक्षाची निशाणी नाही ते बरं झालं, नाहीतर अर्थातच आणखीन त्याचा प्रचार झाला असता. 4 मध्ये आता 5 धावांची आवश्यकता. येस सर बोला. महेश सावंत माझ्याकडे आलेत आणि ते खूप खुश झाले. ते म्हणतात की मिलिंदच्या या षटकारासाठी हे 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि का नाही खुश होणार महेशजी सुद्धा, कारण मिलिंदने समीकरण बदलवलंय. 4 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती आता फक्त 5 धावांची. अफलातून बॅटिंग आज मिलिंदने केलंय. एक सेन्सिबल क्रिकेट कसं असतं ना ते मिलिंदकडून शिकू शकतो आणि अटॅकिंग क्रिकेट हर्षदकडून. आणखीन एक चांगला फटका. हा चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होणार. यस इट इज. इट्स अ वेलकम फॉर अ मिलिंद अँड वेलकम फॉर येलवडे. केवळ एका धावेने विजय दूर असेल जेव्हा 3 चेंडू येणं बाकी आहे. मी मगाशी सुद्धा म्हणालो की जी गोलंदाजी निकेशने केली होती तशा प्रकारे मैदानामध्ये स्वतःला झोकून देणारी गोलंदाजी करावी लागेल. किंबहुना बघा, रिस्पॉन्सिबिलिटी हा एक महत्त्वाचा भाग असतो. आपण ती जबाबदारी स्वीकारले का? कारण इथे मिलिंदच्या बाबत ते मी म्हणेन की 101% त्याने ती जबाबदारी स्वीकारली. अलीकडच्या काळामध्ये एकमेकांच्या अंगावरती ढकलणारी परिस्थिती जेव्हा सुरू झाली अशा वेळेला ती जबाबदारी स्वीकारली मिलिंदने आणि सामना येलवडे संघासाठी सोपा करून ठेवलाय. 3 मध्ये 1ची गरज होती. मिलिंद सामना त्याच्या स्टाईलने फिनिश करतोय. वेल डन मिलिंद. कॉंग्रॅच्युलेशन येलवडे. फॅन्टास्टिक विन फॉर देम. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. बॉल पाठवायचा आहे. बॉल पाठवायचा. बाहेर गेलेला बॉल द्यायचा आहे प्लीज. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मिलिंदला कॅश प्राइज आहे 200 रुपये. तर ते कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. बोला. शिवाजी घाग यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक होतं. 1000 रुपये माझ्याकडे आलेले आहेत. मुस्तफा आपल्याकडे 1000 रुपये आलेत. ते आपण 1000 रुपयेच देणार आहोत. 400 रुपये ते जीपे करणार आहेत. बरोबर. सो 1400 रुपये